तर हे मंडळी कसायचा बरायचा, तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सगळेजण बरे असताल अशी अपेक्षा करतो। आणि आज फोटोपूजन आहे आमच्या पप्पांचं आणि त्याची पूर्ण तयारी चालू आहे। तर स्वाती सकाळी उठून सगळी तयारी चालू केलेली आहे तिनं पण, आणि आम्ही पण आज लवकर उठलेलो आहे। तर काय काय तयारी केली काय नाही ते आपण पुढे बघतालच। इथं पाहू शकताय मंडळी, आज आता सध्या पित्रवडा चालू आहे ना, मग इथं म्हाळाचा महिना चालू आहे। तर इथं आज आम्ही आमच्या वडिलांना म्हणजे सगळ्यांनाच आमचे जे कोणी पूर्वज आहेत त्यांना इथं निवद दाखवणार आहे। तर निवदाची तयारी बघा, इथं आळूच्या वड्या केलेल्या आहेत पण अजून यांना पूर्ण तयार करायच्या आहेत, तळायच्या आहेत अजून यांना। इथं कोरड्या पापड वगैरे आहेत ते पण तळायचे आहेत। इथं तांदळाच्या खिरीसाठी दूध ठेवले, तांदळाची खीर आहे, येळवणीचं शाक काढले, त्याची आमटी, येळवणीचे शेक, आणि हे तेलात आता एक कोरड्या पापड तळायचे। कुकर मध्ये काय केलंस? भात शिजवलाय, कुकर मध्ये भात केलेला आहे। आणि आज बायको लवकर उठलेली आहे, आज मला वाटते 5लाच उठलेस काय? आता 5 वाजले। तर लवकर उठली होती आणि आम्हाला पण आज लवकर उठवलं, आणि आम्हाला पण आज लवकर उठवलेलं आहे स्वातीने, कारण की आज सगळी तयारी करून मला ड्युटीवर जायचं आहे घास दाखवून। तर एकंदरीत चालू आहे तयारी, पाहू शकता। अजून बरीचशी कामं राहिलेली आहेत, ही जी पण तर उरकायची आहे तिला पटापटा। घेतलंय आणि आता स्वयंपाकाला लागली, घर स्वच्छ करून घेतलेलं आहे ना, घर स्वच्छ करायचं मग स्वयंपाक करायचं। बरोबर। तर अजून आमची आंघोळ बाकी आहे, आम्ही अजून आंघोळ करायचं आहे। तर चला, ही जो इथं उरकते स्वयंपाकाचं तोपर्यंत आम्ही आंघोळ वगैरे करून घ्यायच्या मार्गाला लागतो। हा मस्त अशा आळूच्या वड्या तळून झालेल्या आहेत, कुरड्या पापड्या तळून झालेल्या आहेत। आता राहिलेल्या या तेलामध्ये मी भेंडी सुद्धा छान तळून घेणार आहे। पहा, छान असं मस्त आपण भेंडी तळून घेणार आहोत। एकीकडे भेंडी तळून घ्यायला टाकलेली आहे तेलामध्ये, आणि दुसरीकडे भेंडी फ्राय मसाला करण्यासाठी आपण फोडणी दिलेली आहे। म्हणजे तळून झाली की लगेचच फोडणीमध्ये घालून टाकायची, म्हणजे मसाला मस्त व्यवस्थित भेंडीला लागतो। चला, मस्त असा मसाला तयार झालेला आहे। आता शेंगदाण्याचा कूट घालून मस्त एकत्रित करायचं। पाहू शकता इथे भेंडी सुद्धा मस्त तळत आलेली आहे। भेंडी तळून घेतल्याने चिकट आणि लाळगीट होत नाही, म्हणून तळून घेतल्यावर खूप सुंदर पण होते आणि तेल जास्त राहत नाही। तळून घेतलं की सगळं तेल निथळून घालायची भेंडी फोडणीला, आणि फोडणीला घालताना फोडणीसाठी तेल
खूप कमी वापरायचं, कारण आपण भेंडी तळून घेतलेली असते त्यामुळे तेल कमी लागतं. पहा मस्त असा मसाला तयार झालेला आहे मसाला फ्राय भेंडीसाठी. तर आता भेंडी सुद्धा छान अशी तळली गेलेली आहे. आता यामधली आपण भेंडी फोडणीमध्ये घालूयात. खूप सुंदर भेंडी लागते, करून पहा नक्की. भेंडी छान फ्राय केलेली आहे. त्यानंतर आपण आता मॅगी मसाला घालूयात, कारण खूप छान टेस्ट येते. पहा. हो, तर इथे मस्त अशी कटाची आमटी झालेली आहे, पाहू शकता. आणि इकडे मी कढीला फोडणी घातलेली आहे. तर फोडणी होत आलेली आहे. तर इथे मी मस्त असं रात्रीच दही जमवलं होतं, छान असं घट्ट जमलेलं आहे. आता आपण मस्त अशी कढीला फोडणी घालूया. आता जाऊन पप्पांसाठी हार आणलेला आहे, पप्पांच्या फोटोसाठी. इथं फोटो पूजन केलेलं आहे. आता निवद दाखवायचा आहे, तर चला पहिला निवद दाखवूया. पाहू शकता इथं पप्पांना सर्वात प्रथम आपण दही भाताचा निवद दाखवत आहोत आणि त्यानंतर पूर्ण जेवणाचा निवद दाखवायचा आहे. तर आता सध्या दही भाताचा निवद चालू आहे, पाहू शकता. तर इथे पहा, आज आमच्या पप्पांचं आणि आजी आजोबांचे फोटो पूजन झालेले आहे इथं. तर इथे पाहू शकता, आज आमच्या पप्पांचं आणि आजी आजोबांचे फोटो पूजन केलेले आहेत आम्ही इथं. आणि पाहुण्यांना बोलवून त्यांना जेवण घातलेलं आहे. आजी आजोबांना पप्पांना निवद दाखवलेला आहे. तर हे करावंच लागतं आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी. वरती निवद दाखवायचा. बघ, पाया पडला, बाबांना पाया पडू दे.
आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराय.